क्या हुआ भाई साहब ये? नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. हॅलो. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ काही चॅनलवर आला नाही. आपले व्ह्यूज पण कमी झाले असत्या, मग त्याच्यामुळे म्हटलं आता व्हिडिओ शूट करावाच लागतोय कोणत्या पण परिस्थितीत. तर व्हिडिओला सुरुवात केलेली. आता जवळजवळ महिना होत आला आपला व्हिडिओ काय आला नाही. तर आता करू. आता पुढं काही गोष्ट होती ती आपल्याला सांगता नाही येणार, पण जे कान होईल ते इंटरेस्टिंगच होईल. तुम्हाला तर हे आपल्या व्हिडिओत कळलंच. म्हणून जे चॅनलवर नवीन असतील मित्र, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. थोडं थांबलो होतो, म्हणलं गाडीची हवा चेक करून घ्यावं. पुढच्या टायरमध्ये हवा चेक करायची म्हणून थांबलो होतो. पुढच्या चाका टायरमध्ये हवा कमी होती. डिझेल पेट्रोल बंद आहे, पण रोड दणक्यात चालू आहे. रोडवर काय प्रॉब्लेम नाही. ते बघा, पेट्रोलचा टँकर चाललाय. संप चालू आहे पूर्ण भारतात, महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात. तर संपाचा असा विषय जबरदस्त फटका बसलाय ना मित्रांनो. आपले जे येणारे कुरिअर होते ते पण नाही येऊ राहिले. ट्रान्सपोर्टमध्ये टाइम लागू राहिलाय. आता जवळ 10-15 दिवस झाले. त्याच्यामुळं आपलं काय म्हणतात त्याला, आपण ऑर्डर केलेला माल पण लवकर येऊ नाही राहिला. तर आपल्या इकॉनॉमीवर त्याचा फटका तर बसलायच, ड्रायव्हरच्या संपाचा. तसंच संप मोठ्या प्रमाणात चालू आहे ड्रायव्हर लोकांचा त्या कायद्याच्या विरोधात. आणि त्याच्यामुळं काय म्हणले, आता पेट्रोल डिझेल बंद 2-3 दिवस पंप बंद राहणार आहेत. तर त्याच्यामुळं मग काय सगळीकडेच लाईनवर लाईन लागली. मी तसं एक व्हिडिओ तुम्हाला अटॅच करतो, तुम्हाला पुढं कळलंच व्हिडिओ का कशी पंपावर लाईन लागती जोरदार जबरदस्त. गाड्यामध्ये पेट्रोल भरण्यासाठी, डिझेल भरण्यासाठी डेंजर लोक आहे राव आपल्या इकडल्या नगरमधली. डेंजर लोक आहेत, डेंजर लाईन लागलेली. तर तुम्ही व्हिडिओ पहा आणि मग मला सांगा. बँकेत आपलं थोडं काम होतं, तर आपलं बँकेतलं काम झालेलं आहे. थोडा फास्टमध्ये झालं, त्याच्यामुळे भारी झालं. हे बघा कुठं फिरत ती, हा कुठं पण फिरते का. आपण आहे अभी गोडाऊन को आपण. तर मित्रांनो, आपलं MIDCतलं काम झालेलं आहे गोडाऊनवरून. आता आपण निघालोय दुकानावर जायला. सकाळी म्हणलं तसं आतापर्यंत आपलं काय ट्रान्सपोर्टनी कुरिअर काय आलेलं नाही, त्याच्यामुळं अवघडच झालं आता परत. तर आता आपलं आवरलंय, आपण निघालो, कुरिअर काय आलं नाही. आता तसा संप मागे घेतलाय ड्रायव्हर लोकांनी, त्याच्यामुळं आता आजपासून परत चालू होईल ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट चालू झाल्यावर सगळं ट्रान्सपोर्टवर आहे मित्रांनो. ट्रान्सपोर्ट जर चालू असेल तर सगळं चालू असतंय. ट्रान्सपोर्टेशन मोर इम्पॉर्टंट इन लाईफ. जमतंय का इंग्लिश? जमतंय आपल्याला तोडकं मोडकं. सगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्टेशनवर आहेत.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन ड्रायव्हर मोठा आहे. ड्रायव्हर महत्वाचा विषय आहे भारतात आपल्या. ड्रायव्हर हे सरकार ड्रायव्हरला तर संपवायला निघालं नाही ना कायदा काढून. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. आपल्या ड्रायव्हर शेतकरी जसा जगाचा पोशिंदा आहे त्याच्या 75% 50% ड्रायव्हर सुद्धा मोठा सहभागी देशाच्या इकॉनॉमीमध्ये. कारण की कोणती वस्तू घ्या तुम्ही, कोणती पण, ती ट्रान्सपोर्टेशन मध्ये येतेच. शेतीमाल घ्या, ऑटोमोबाईल इंडस्ट्री घ्या, मोबाईल घ्या, काही घ्या, कोणता पण घ्या, कोणती पण गोष्ट घ्या, कोणती पण, ती ट्रान्सपोर्टेशननी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेलीच जाते. त्याच्यामुळे ते गरजेचं आहे. बरोबर का नाही? आज म्हणता तुम्ही काय व्हिडिओ आला इतक्या दिवसानंतर आणि किती ज्ञान पाजवतो आम्हाला. बरोबर का नाही मित्रांनो? ज्ञान नाही पाजत, खरी रियालिटी ती आपल्या सगळ्यांच्या समोर आली पाहिजे असं मला वाटतंय. खड्डा खड्डा. तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. ट्रान्सपोर्टेशन चालू झाले तर गर्दी पहा मित्रांनो. गर्दी गर्दी पहा, गर्दी. इकडून गाडी, इकडून गाडी, सगळी इकडून गाडीच गाडी. संप मागे झालाय ना मित्रांनो, त्याच्यामुळे गर्दी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये. तर काय झालंय, आपण कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ आपण एकत्रच करतोय. कारण की काल काय असं व्हिडिओ शूटिंग करण्या म्हणजे आपल्याला व्लॉगमध्ये काही घेता आलं नाही, म्हणजे अर्धाच झाला आपला व्लॉग. त्याच्यामुळं आज आपण पुन्हा त्याच्यापासून कंटिन्यू करतोय. तर आज नवीन दिवस, नवीन जर्नी, नवीन ॲडव्हेंचर काहीतरी. तर काल काय आता काय सांगता तुम्हाला, भरपूर टेन्शनमध्ये दिवस गेला कालचा. त्याच्यामुळे आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्ही दिसेलच तुम्हाला आपलं नेक्स्ट. मग आता पुढं व्हिडिओमध्ये आपण काय काय करतोय ते. क्या हुआ भाई, क्या सा भाई साहब, अरे क्या हुआ भाई साहब. ये कस काय पडलं इथली गाडी काय माहिती. जबरदस्त ऍक्सिडेंट झाला मित्रांनो, खतरनाक. डायरेक्ट गाडी रोड मध्येच डायरेक्ट पलटी झाली. एकतर गाडी फास्ट असेल, ब्रेक लागला नसेल, ब्रेक मारला असेल तर डायरेक्ट गाडी पलटी, उलटी पलटी डायरेक्ट. दुऱ्यावर घोडे फरार असं झालं मित्रांनो. डेंजर. काय माहिती आता खूप वाचला असलं तर देवाच्या कृपेने वाचला असतं तर बरंच चांगलं होतं. डेंजर आहे राव, अवघड आहे. एवढा ड्रायव्हरचा संप चालू. काय ड्रायव्हर येडवणी करते काय माहिती. डेंजर डेंजर. रोड धोकादायक मित्रांनो, गाडी दमानेच चालायला पाहिजे. धोकादायक आहे, खतरनाक विषय, खतरनाक. मित्रांनो तुम्ही पाठीमागे पाहू शकता, आपण कपड्याच्या आपल्या दुकानाचा एक डाग घेतला. आता आपल्याला परत दुसऱ्या ट्रान्सपोर्टला जाऊन 2 मोठाले डाग आहेत. कशाचे आहेत ते तुम्हाला दुकानावर गेल्यावर तर कळलंच, ओपन केल्यानंतर. तर ते आता ते 2 मोठे डाग आहेत. आता ती गाडीत एकतर खोलून टाकावं लागणार, तसे काय ते बसणार नाहीत. आता पाहू नेता येतात का नाही याची एक पंचायत आहे. का गाडीत खोलून जरी टाकायचे म्हणले तरी बसतील का नाही बसतील याची शंकाची. तर पाहू आता पुढे गेल्यावर. बघा गाडी पूर्ण भरली. मागं 2 डाग, पुढं किन्नर सीटवर 1 डाग, म्हणजे टोटल गाडी पूर्ण पॅक. स्ट्रगल आहे बॉस, स्ट्रगल आहे. जीवनात आल्यावर कष्ट करावं लागते, त्याशिवाय काय नाही भेटत. आता आपण निघलोय. दम लागलाय माझा, श्वास ऑक्सिजन फुल आहे, दम लागलाय.
दमादमाने जावं लागेल आता शेंडीपर्यंत. तर चला कंटिन्यू करा आपला व्हिडिओ. आता थोडं पोलीस स्टेशनला पण काम आहे, आता तिथं जावं लागेल. मग पाहू आता जातं आहे का नाही जातं आहे, एकदा फोन करून पाहावं लागेल. जावं लागलं तर जावंच लागेल, महत्त्वाचं काम आहे. पाहू आता पुढं काय होतंय. मित्रांनो, तर विषय असा झाला, आता आपलं पोलीस स्टेशनचं काम झालंय कॅन्सल, की आता उद्याच्यावर ढकललंय. बरं झालं आता ते काय, आता हे स्टॉक आणि हे घेऊन जाता कुठं जाता आता पोलीस स्टेशनला, त्याच्यामुळं पुढं ढकललं ते बरं झालं. तर चला आता तुम्ही डायरेक्ट आपण आता व्हिडिओ दुकानातूनच चालू करू. तर डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा, डायरेक्ट आपल्या दुकानात हे पार्सल ओपन करताना दाखवू आपण काय माल आहे. मग तुम्हाला कळण, नवीन आर्टिकल आलेला आहे, नवीन ब्रँड आपला, तर तुम्हाला दाखवतो मी पुढं. चला. सकाळचा ॲक्सिडेंट बघा, रोडला झालेला सकाळीचा ॲक्सिडेंट. काय होतं काय माहिती भाऊ, गाडीत समोरून गाडी येऊ राहिली आता, त्याच्यामुळे थांबावं लागेल. हे स्टॉक एक पार्सल आपण खोललं, एक टाक आपल्याकडे आलेत डेनिममध्ये शर्ट. हे असे पाहू शकता आर्टिकलमध्ये डेनिममध्ये आलेले. आता तुम्हाला ओपन करून दाखवतो. डबल पॉकेटमध्ये एकदम हेवी क्वालिटीमध्ये डेनिम ते आलेले आहे. हे बघा असं शर्ट, कलर पण भरपूर भेटतील. कॉट्रा, ज्यांना कॉट्रा पाहिजे त्यांना कॉट्रासुद्धा आलेला आहे आपल्याला, तिकडं पण आलेलं आहे. बाकी आता हे एक पार्सल खोलू दोन, याच्यात आपला ब्रँड आहे, तुम्हाला दाखवतो पुढं. तर मित्रांनो, आपण ते पार्सल फोडलेलं आहे आणि ते काय आलेलं आहे हे बघा, हा स्टॉक आहे आपला. तर आपला ब्रँड लॉन्च केलेला ब्रँड एजे झोन, त्याचा स्टॉक आलेला आहे आपल्याकडे, तुम्हाला दाखवतो मी. बघा एजे झोन सगळा टोटल ब्रँड आहे. आणि आता आपण ट्रॅकला लावले पीस एजे झोनचे. हा 4वेचा आहे, हा ड्राय फिटचा आहे. टोटल आपला ब्रँड राहणार आहे. हा नेव्ही ब्ल्यू कलर, हा ब्लॅक कलर, ब्लॅक कलरमध्ये एक नंबर पीस आहे, एक नंबर. न्यू लॉन्च एजे झोन. एवढा टोटल सगळा पीस आलेले. जवळजवळ आपल्याकडं 500 पीस आहे. ते टोटल 500 पीस आलेले आहेत बंडल.